येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खुश खबर। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज पुन्हा सुरू होणार आहे। राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना सरसकट हप्ता वाटपाचा कार्यक्रम आज होणार आहे। आज आहे 30 मार्च, सोमवार आहे आणि या महिन्याचा शेवटचा दिवस, त्यामुळं लाडक्या बहिणींनो आजच बँक सुरू राहणार आहे। त्यामुळं राहिलेल्या सरसकट सर्व लाडक्या बहिणींना सर्व जिल्ह्यात वाटप होणार का हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी नेमकं तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि नेमकं कोणते हप्ता मिळणार आहेत, कोणाला काय करावं लागणार आहे, कारण खूप महत्त्वाचे 2 ते 3 अपडेट महत्त्वाचे आलेले आहेत। त्यामुळं लक्षात घ्या, आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे। आणि काल सुद्धा रविवार असून देखील काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत, परंतु सरसकट हप्ते आलेले नाहीत। तर काय झालंय, भरपूर मोठे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात सुरू झालेले आहेत की दादा आमच्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, परंतु मग आम्हाला हप्ता काय येत नाही। मी तुम्हाला त्याची कारणं मी पुढे सांगतोय, नेमकं काय कारण आहे, तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, आज कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत आणि सुरुवात ही कधीपासून होणार आहे, कारण खूप महत्त्वाचा विषय असणार आहे। कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर आला तरच तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता येणार आहे। लक्षात घ्या, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला आज शेवटचा दिवस आहे। आज जर हप्ते आले नाहीत तर प्रॉब्लेम तुम्हाला फेस करू शकतो। त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स पाहणार आहोत। कारण आज जर पैसे नाही आले तर उद्या बँकांना सुट्टी आहे, उद्या पैसे येणार नाहीत आणि नंतर मार्च महिन्याचे हप्ते सुरू होणार आहेत आणि मार्च महिन्याचे हप्ते सुद्धा आपल्याला पहिल्या आठवड्यात पाहायला इथं मिळू शकतात। त्यामुळं फेब्रुवारी महिन्यानंतर लगेच आपल्याला मार्च महिन्यात सुद्धा हप्ता येणार, ही मोठी खुशखबर आपल्याला इथं पाहायला मिळते, कारण तसं लवकरच होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु आता आपण सगळ्यात महत्त्वाची अपडेट घेऊया, ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता। आता मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की कोणा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, कारण त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। त्याची प्रक्रिया आपण जर बघितलं तर शनिवारपासूनच सुरू झालेली आहे। शनिवारी काही लाडक्या बहिणींना आले, मोजक्याच लाडक्या बहिणींना आले, परत शनिवारी झालं, रविवारी थोडे दिवस थोड्या लाडक्या बहिणींना आलं, नंतर पुढे आपण जर बघितलं तर आज आहे सोमवार, कारण त्यांनी सरळ सांगितलं होतं की 2 ते 3 दिवस म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार का तर सोमवारी बँक चालू असणार, पात्र लाभार्थी यादी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असेल आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांना पैसे येतात। परंतु ह्याच्यामध्ये एक मोठी अपडेट आता आपल्याला पाहायला मिळत आहे, ती कोणती आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार। परंतु मला कमेंट्समध्ये सांगा कोणाला हप्ता आलेला आहे फेब्रुवारी महिन्याचा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची EKYC झालेली आहे का आणि तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला होता का। कारण भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत की दादा EKYC आम्ही केली आहे तरी देखील पैसे आलेले नाहीत, दादा आम्हाला EKYC करायची आहे, आम्हाला EKYC दुरुस्तीचा ऑप्शन दिसत नाही। तर ह्या सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर आपण पुढे एक करून पाहणार आहोत। पहिला प्रश्न, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजच येणार आहे का फक्त? हो, फेब्रुवारी महिन्याचा आजचा शेवटचा दिवस वाटपाचा असणार आहे। उद्यापासून फेब्रुवारी महिन्याचं वाटप हे तर आपल्याला पाहायला मिळू शकणार नाही, कदाचित आजच शेवट हप्ता सरसकट वाटप होऊ शकतो, परंतु कोणाला हे मी पुढे सांगतो। दुसरी गोष्ट, मला सर्व लाडक्या बहिणींनी विचारली दादा EKYCचा नियम ह्या महिन्यासाठी लागू होणार आहे का? तर आपण जर तसं पाहायला गेलं तर सरकारने जी मुदत वाढ केली होती ती होती 31 मार्च, बरोबर, 31 मार्चपर्यंत। मग तुम्हीच मला सांगा, जर सरकारने 31 मार्च सांगितलं तर ते फेब्रुवारी महिन्याला EKYCचा नियम लावू शकत नाहीत, बरोबर, EKYCचा नियम लावू शकणार नाहीत, कारण तुम्हीच सांगितलं 31 मार्चपर्यंत सरसकट हप्ता EKYC करू शकता। मग EKYC जर मी आज केली आणि हप्ता ऑलरेडी वितरण सुरू झाला तर तुम्ही मला ह्यातून बाद काढू शकत नाही। कशावरून? जर मी EKYC केली नसेल तर। परंतु लाडक्या बहिणींना एक नम्र विनंती आहे, आज शेवटचा दिवस आहे EKYC करण्याचा, तर कृपया करून ज्या लाडक्या बहिणींची चुकलेली होती EKYC त्यांना आज शेवटचा चान्स आहे। आता भरपूर लाडक्या बहिणींचा हा सुद्धा प्रश्न आला की दादा आम्ही EKYCच केली नाही तर मग आम्हाला ऑप्शन आता आहे का? तर सध्या तरी तुमच्याकडे कुठलाही ऑप्शन नाही, सध्या तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्याचा सरकारचा हेतू दिसत आहे। कारण मी स्वतः बघितलं, ज्यावेळेस आपण आता जी मुदत दिलेली आहे ती फक्त दुरुस्तीवाल्यांसाठी दिलेली आहे, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी कुठंतरी EKYC केली होती आणि त्यांचं चुकलं होतं, ऑनलाईन पद्धतीने EKYC केल्याने चुकलं होतं आणि पुन्हा त्यांना चान्स देण्यासाठी हे त्यांचाच फक्त आधार नंबर तिथं दिसतो, कारण सदर आधार क्रमांक यादीत नाही किंवा आधी तुम्ही EKYC केली नाही असा एक मेसेज तिथे येतो जर तुम्ही पुन्हा EKYC करायला गेलात तर, बरोबर। तर ह्या कुठेतरी प्रश्न आहेत, पण सरकारकडे माझी नम्र विनंती आहे, पुढच्या महिन्यात सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा EKYCचा एक चान्स दिला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं तुम्ही कृपया मला कमेंट्समध्ये सांगा, सपोर्ट असेल तर सपोर्ट करू शकता। दुसरी गोष्ट,
आता ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं आहे की आम्ही KYC केलेले आहे, सगळं केलेलं आहे, परंतु आम्हाला पैसे येत नाहीत, तर त्याचा एक मेन मुद्दा आहे तुमची अर्ज पडताळणी. कारण भरपूर लाडक्या बहिणींनी जानेवारी महिन्याचाच हप्ता आलेला नाही. कारण भरपूर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आला नाही म्हणून त्यांना फेब्रुवारीचा महिन्यातसुद्धा हप्ता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. जर असं कोण म्हणत असेल की नाही तुम्हाला जानेवारी महिन्याचा पण हप्ता येईल आणि फेब्रुवारीचा, तर हे चुकीचं आहे. फक्त तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत, 4,500 रुपये मिळणार नाहीत ना, 3,000 रुपये मिळणार नाहीत, फक्त 1,500 रुपये हे तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. तर ज्या लाडक्या बहिणीची KYC वगैरे सगळं झालं, परंतु त्यांच्यात कारणं अशी आहेत की उत्पन्न वाढ, त्यांच्या घरात उत्पन्न वाढ असेल किंवा इन्कम टॅक्स कोणीतरी भरत असेल, कोणीतरी सरकारी नोकरीला लागला असेल, कुणीतरी आता इतर योजनेचा लाभ घेत असेल, कुणीतरी 4 चाकी वाहन त्यांच्या घरात घेतलेलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला आता कारणीभूत ठरताना सरकार असं म्हणत आहे. तर आता बघूयात त्याच्याकडे सुद्धा आपण सरकारकडे मागणी करूयात की बाबा सरसकट वाटप करा. जसं डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्ही सरसकट सर्व लाडक्या बहिणींना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पैसे देत होते, तर कृपया करून सरकारने ह्यावेळेसुद्धा सर्व लाडक्या बहिणींना सपोर्ट करावा आणि त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करावी. कारण काय होतं, जर लाडक्या बहिणी नाराज झाल्या तर परत सरकारला त्याचा खूप मोठा धक्का बसू शकतो. तुम्हाला माहितीच आहे की लाडक्या बहिणी आता जर आपण बघितलं तर फक्त ह्या फेब्रुवारी महिन्यात सुद्धा खूप कमी लाडक्या बहिणींना पैसे पाहायला मिळत आहेत. कारण भरपूर लाडक्या बहिणी आपण जर वेळेस बघितलं तर कमेंट्स जर विचारलं तर हो पैसे आले पैसे आले पैसे आले असं असतं. आता खूप कमी लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या पैसे आले असं म्हणत आहेत आणि त्याच्यावरती रिप्लाय खूप आहेत की कुठला जिल्हा. तर आज लक्षात घ्या, आज सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. जेवढे आपले 36 जिल्हे आहेत त्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये वाटपला कार्यक्रम होणार आहे. सर्व बँकांमध्ये वितरण होणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. पण आता तुम्हाला आज KYC शेवटची तारीख आहे. शेवटची तारीख असल्यामुळे KYC करून घ्या. ज्यांनी KYCच केली नव्हती त्यांच्यासाठी KYCचा ऑप्शन आता बंदच आहे. तुम्हाला आता सरकारकडेच काहीतरी विनंती अर्ज करून ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर आपण सुद्धा विनंती अर्ज करूया, फक्त सपोर्ट करा, कमेंट्स करा भरपूर की हो दादा KYCची मुदत वाढली पाहिजे, सरसकट KYC पुन्हा करायला पाहिजे, सरसकट वाटप करायला पाहिजे. अशा कमेंट जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत मला सुद्धा काय कळणार नाही की तुम्हाला पैसे आलेत का नाहीत, की तुमची KYC झाली आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला सुद्धा कशा कळणार. त्यामुळं कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, फेसबुक ग्रुपला शेअर करा, कुठे पण शेअर करा. पण लाडक्या बहिणीपर्यंत माहिती ही 100% पोचवायची आहे. काही प्रश्न असतील तर तुम्हाला नक्की विचारायचे आहेत. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाले आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी